काय मान वाकड्या करतात, हे करतात, खाली करतात. इतकी पण चांगली दोस्त आमचं सगळ्याचं लाडकं आहे. नेक्स्ट कॅमेरावाला तुझा फोटो बघा अगोदर व्यवस्थित, तो झूम करू. प्रभाकर 1 नंबर काढतोय. डॉक्टर हो डॉक्टर ठाकरे आणि शिवसेना ही दोन नावं, दोन शब्द वेगळे करून तुम्ही शिवसेना चालून दाखवाच. माझं आज सुद्धा आव्हान आहे. काळा बाळासाहेबांचाही फोटो वापरायचा नाही, मी तर नालायकच आहे. माझा फोटो लावूच नका. हे तुम्हाला जे सांगत होतो ना की मध्ये कानावर आल्यानंतर मी एकदा थेट बोलूनच त्यांना विचारलं की असं असं कानावर येतंय. नाही 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 मी असं कसं वागेन. ते म्हटलं खोटं असेल आणि खोटं असावं असं माझं म्हणणं आहे. खोटं असेल तर काहीच मुद्दा नाहीये, नसेल तर स्पष्ट सांगा. नाही आपण भाजप सोबत जायला पाहिजे असा काही आमदारांचा माझ्यावरती एक दबाव आहे. म्हटलं ठीक आहे, मी जनतेसमोर जाईन भाजपासोबत परत जायला. पण ज्या भाजपाने माझ्यावरती मातोश्रीवरती म्हटलं आरोप केल्यानंतर तुमचं रक्त नाही सळसळत की बाळासाहेबांची शिवसेना आता संपली, बाळासाहेबांची शिवसेना संपली. बरं संपली शिवसेना, मग 2012 नंतर ती शिवसेना संपायला पाहिजे होती किंवा 2012 मध्येच ती शिवसेना संपायला पाहिजे होती. त्याच्यानंतर शिवसेना एकदा नाही तर दोनदा सत्तेवरती आली आणि दोन्ही वेळेला यांना आपण मंत्रिपद केलं. विठ्ठल आणि मग आपण जे काय माझ्यासोबत तुम्ही होते ते बडवे. आता हीच पद्धत ते कदाचित आदित्यबद्दल करते, म्हणजे स्वतःचा पोरगा खासदार पण माझा पोरगा काय होता कामा नये. नमस्कार, मी चिमणराव पाटील, आमदार एरंडोल पारोळा बडगाव मतदारसंघ, जिल्हा जळगाव. मी माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचा अंतःकरणापासून आभार मानतो की भारतीय राजकारणामध्ये एका विशिष्ट कालखंडात त्यांनी हा जो विषय उपस्थित केला की आम्ही ज्या आघाड्या करतो, युत्या करतो, या फक्त सत्ता प्राप्तीसाठी करत असतो. परंतु युती किंवा आघाडी याचा उद्देश नुसतं सत्ता प्राप्ती नव्हे, नुसतं खुर्च्यांचं वाटप नाही, तर या युती आणि आघाडी सरकारच्या माध्यमातून एक समान विचारधारा घेऊन येणं, समान उद्दिष्ट घेऊन येणे आणि त्या समान विचारधारेसाठी, समान उद्दिष्टासाठी झडणं आणि तो विचार जनमानसामध्ये रुजवणं हे खऱ्या अर्थाने काम असतं. आणि विकासाचे जे महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या विकासाच्या गोष्टी करायचं हे महत्त्वाचं काम असतं. आणि आज शिंदे साहेबांनी नेमका तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि सगळ्यात आनंदाची आणि आशादायी गोष्ट, भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत एका पक्षाचे, एखाद्या पक्षाचे विद्यमान आमदार 56 आमदारांची संख्या असताना आज जवळजवळ 40 आमदार या भूमिकेला पाठिंबा देणारे आहेत आणि ते एकनाथराव शिंदे साहेबांचे हात मजबूत करत आहेत. हा एक अनोखी घटना आहे, हा एक अनोखा प्रयोग आहे. मला वाटतं भारतीय राजकारणामध्ये गेल्या 70-75 वर्षामध्ये इतका ताकदीचा प्रयोग आजपर्यंत कुठे झालेला नसेल आणि म्हणून ही ऐतिहासिक घटना आहे. आणि ऐतिहासिक घटनेकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच काँग्रेस, राष्ट्रवादी ज्यांच्याशी 70, 75 वर्ष शिवसेना असेल, बीजेपी असेल यांचं जमलं नाही, फक्त सत्ता प्राप्तीसाठी आणि 2 खुर्च्या मिळवण्यासाठी जर अशा अभद्र युत्या आपण करायला गेलो तर भविष्यामध्ये राजकारणाचीच तर वाईट पायंडे पडतील आणि भविष्याची पिढी, भावी पिढी आपल्याला काय म्हणेल. आणि म्हणून त्या उद्देशाने हा जो विचार त्यांनी केलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती नाही, युती करायची असेल तर ती भारतीय जनता पक्ष याच्यावर युती करायला पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. आणि नैसर्गिक मित्र कशासाठी? कारण हिंदुत्व हा आमचा कॉमन फॅक्टर आहे. हिंदुत्व हे आमचा कॉमन अजेंडा आहे आणि त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर
फक्त भारतीय जनता पक्षाचीच आमची नैसर्गिक युती होऊ शकते.